तुम्ही विधान केलं? 100% असंच आहे. कारण ही जी चेन आहे पालिका अधिकारीपासून रजिस्ट्रेशन ऑफिसपासून माझं तर म्हणणं आहे बँकांच्या काही अधिकारी पण याच्यात सामील असू शकतात. कारण सर्च रिपोर्ट असल्याशिवाय या गोष्टी होत नाहीत. आणि या सगळ्या करता जो आर्थिक हितसंबंध जोपासायचे असतात ते जोपासून आणि या लोकांना अभय देण्याचं काम इथला लोकल कोणी करू शकत नाही. हे ठाणेवालेच करतात. हा माझा स्पष्ट आरोप आहे. मी थोडक्यात बोललो की तुम्ही एखाद्या सेलिब्रिटीवर काय प्रसंग आला जायला पाहिजे, नाही जायला पाहिजे असं नाही. ते शेवटी आपल्या देशाची शान आहेत, जायला पाहिजे. पण ही लोकं एवढी इथे मरतात आकंत करत आहेत रस्त्यावर येऊन. आज दिव्याला काही लोक रस्त्यावर तिथे रॉकेल घेऊन बसलेत. पालकमंत्री आहेत ना, त्यामुळे काय गंगेत कधी जा डुबकी मारली पाप धुतले जातात. इथे पुण्य मिळेल ते जास्त मिळेल असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे इथं पालकमंत्री आहेत, नगरविकास खातं त्यांचं आहे, त्याने येऊन जायला पाहिजे. मुलगा आहे ते खासदार आहे. नाही माझं म्हणणं तो दीपेश म्हात्रेंच्या बद्दल आहे की दीपेश म्हात्रे 6 महिन्यापूर्वी उभाटा गटात आलेले आहेत. चांगलं काम करतात, लोकांच्या पाठीशी उभी आहेत. मला त्यांचा फोन होता की तुम्ही पण या सर्वपक्षीय बोलवलेत. मी म्हटलं माझी भूमिका थोडी वेगळी आहे, मी वेगळी मांडणार आहे. माझं त्यांना विनंती आहे की अजून 6 महिने तुम्ही परत घरवापसी करणार नसाल तर ही तुमच्याकडे अख्खी चेन आहे. त्यांना अख्खा माहिती आहे कोण कसा पैसा जमा करतो, कोण काय आहे. त्यांनी प्रामाणिकपणे ते लोकांपुढे सांगावे. दीपेश म्हात्रेच्या पुढे मी नाही उभं राहिलो तर फुकट नाही. एकतर हा अख्खा नेक्सस आहे, ही अख्खी चेन आहे. पोलीस पण याच्यात सामील आहेत. कधी कधी पोलिसांवर दबाव आणला जातो, एक काम फुकट कर, परंतु 10 कामात ते पण सहभागी असतात. ही बांधकामं जी आहेत ही काय एका रात्रीत वर येत नाहीत. वॉर्ड ऑफिसर सर्वात मोठा जिम्मेदार असतो याच्यात, सर्वांना सर्व माहिती असतं. त्यामुळे हे पुरी एक चेन आहे आणि ही चेन तोडत नाही तोपर्यंत इथे काय होणार नाही. आणि जोपर्यंत यांचा आका जो ठाण्यात बसलेला आहे तो याच्यावर काही डिसिजन घेत नाही, आता तरी बस करूया या अनुषंगाने जर वाटचाल केली तर लोकांनी दिलासा मिळेल. रहिवाशांना दिलासा मिळेल यासाठी मनसेकडून काय म्हणजे काय भूमिका असणार? नाही, रहिवाशांसाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. परंतु मी बोललो ना मराठा आरक्षणमध्ये कसे सगळे बोलतात की मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे. कसं आमच्या पुढे ह्या बाबतीत तसाच प्रश्न आहे. यांना दिलासा देणार कसं? त्यांना काय आर्थिक मदत असेल, लिगल ओपिनियन कोणाकडनं घ्यायचं असेल, त्याच्यासाठी काय असेल ते आम्ही निश्चित देऊ. त्यांना माणुसकीच्या नात्याने त्यांना ती मदत करू. परंतु सरकार आमचं नाही आहे. आणि यासोबत एक गोष्ट लक्षात घ्या, मी ही जी पत्रकार परिषद घेतली किंवा तुमच्यासमोर यासाठी आलो की ही काही हजार लोक आहेत आणि जी लाखो लोक आहेत डोंबिवलीतली, त्यांचा अधिकारी इथल्या मैदानांच्या आरक्षणावर, इथल्या शाळांच्या आरक्षणावर त्यांचाही हक्क मारला जातो ना. त्यांच्याबद्दल पण कुठेतरी बाजू घ्यायला पाहिजे ना. जे गुन्हे दाखल झाले जेव्हा जास्त लोक शिवसेना शिंदे गटात आहेत, तुम्ही नाव ना घेता बोलले, एक गट बोलले, तर त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. हे सगळे शिंदे गटात नव्हते पूर्वी. तुम्ही जर इतिहास बघाल मागच्या यांचा तर यांचे पक्ष वेगळे होते. यांना धमक्या देऊन घेतलेले आहेत. माझ्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस या लोकांना असंच वापरलं आणि ही सवय लागणार आहे. तुमच्या बिल्डिंगी तोडणार, नाही तर तुमच्या इमारतीत जा, तुमच्या चाळीमध्ये जा, तुमच्या रहिवाशांना पैसे वाटा आणि आम्हाला मतदान करायला सांगा. आला नाही, आमच्याकडे तुमच्या इमारत वाईज, चाळ वाईज आमच्याकडे यादी आहे. जर मतदान आलं नाही तर त्या बिल्डिंगी तोडल्या जातील अशी धमकी देऊन कामं केली. चारही आमदारांचं मला माहीत नाही. आमच्या आमदारांचं मला माहिती आहे की त्यांच्या दत्तनगरमध्येच एक बिल्डिंग 2दा तोडली. ती त्यांच्या ऑफिससमोर उभी पण राहिली. त्यामुळे कोणाची काय मेंटॅलिटी आहे ती त्याच्यातनं दिसते. आणि हे बोलणार नाही हो. काही लोक हस्तक आहेत, ते दिसायला फक्त आमदार आहेत असं तर त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या. परंतु कदाचित त्यांचा हात फ्रॅक्चर झाला म्हणून आले नसतील या प्रकरणात. लोकांपुढे येतील पण भूमिका काय मांडतील? स्वतःच्या वॉर्डातल्या इमारती कशा उभ्या राहिल्या हे कोणी बघत नाही. त्यामुळे हे सगळे चट्टेबट्टे एकाच थाळीतले आहेत. त्यामुळे कोणी काय करणार नाही. एक धक्कादायक बाब मला समजली की या 65 बिल्डिंगमधलंच एका इमारतीचं रजिस्ट्रेशन आता नुकतेच झालेलं आहे. तेव्हा एवढे निगरगट्ट झालेले आहेत ही लोक. कोणावर काय वाचक नाही. आहे ना आम्हाला वाचवणारा, करा बिंदास. आज तुम्ही या रहिवाशांना ठाणा आणि मुंबईत बोलून घेता, त्याच्याकडे यायला पाहिजे ना. याने येतील कुठल्या तोंडाने? सांगतील काय? नगरविकास खातं पण यांचे सगळं. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे बोलले होते की एकही यापुढे अनधिकृत बांधकाम होणार नाही. दिव्यात बघा तुमचेच नगरसेवक पार्टनर आहेत अनधिकृत बांधकामामध्ये. आज ती लोक रस्त्यावर आहेत. मी नाईक साहेबांनाही भेटणार आहे कारण त्यांच्याकडनं होप्स पण आहेत. ते जेव्हा इथे दरबार घेणार आहेत डोंबिवलीत तेव्हा मी भेटणार आहेत. मला पुन्हा तेच म्हणणं आहे की
दीपेश म्हात्रे तिथे घेऊन गेलेले खूप चांगले काम केलेलं त्याने. लोकांना सरकार पुढे घेऊन जाण्यात त्यांचा फायदा आहे. परंतु माझं त्या अगोदर त्यांना सांगणे परत की तुम्ही चेन एकदा सांगा ना, किंवा तुम्ही सांगा मला माहीत नाही, आम्ही ठेवू विश्वास. सरसकट कामं करतात, त्यांच्याकडनं हप्ते घेतले जातात. आज दिव्यात बघा, दिव्यात एका बिल्डिंगच्या मागे एका स्लॅबच्या मागे 3 लाख रुपये घेतले जातात. मागे एका हॉस्पिटलच्या रिझर्वेशनची एक बिल्डिंग तोडली. आम्ही त्याची तक्रार केली की आता तुटलेलीच आहे, तर इथे हॉस्पिटल उभारण्यात यावं. पुन्हा तिथे इमारतीचं काम चालू आहे तोडल्यानंतर, आणि त्याच्यात माझ्या माहितीप्रमाणे 5 तिथले नगरसेवक आणि एक जोशी नावाचा अधिकारी तिथे पार्टनर आहे. अजूनही ती बिल्डिंग तोडत नाहीये. आज तिच्या बाजूच्या बिल्डिंगला नोटीस आलेली आहे. त्या लोकांचं काय घरगुती भांडण होतं, आपसात पारिवारिक वाद त्यांचा न्यायालयात गेला आणि न्यायालयाने ती दिलं. परंतु अख्खा दिवा अनधिकृत आहे. ह्याच दिव्यात माझ्या निवडणुकीच्या वेळेस मला आलेला अनुभव सांगतो की त्या बिल्डर लोकांना बोलवून घेतलं, त्यांना त्यांच्याचकडनं वसूल केलेला थोडा पैसा दिला गेला आणि त्यांना सांगितलं गेलं की आमच्या पक्षाचं काम करा, नाही तर तुमच्या बिल्डिंग तोडून टाकू. हा दिसतो तेवढा सोपा विषय नाहीये, परंतु लोक याच्यात भरडली जात आहेत.